आणि आता नाशिकमधनं एक अपडेट आहे। साधुग्राम करता तपोवनातली 800 झाडं तोडण्यात येणार आहेत, ज्याला सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, राजकीय पक्ष आणि हिंदू संघटना देखील वृक्षतोडी विरोधात मैदानात उतरले आहेत। तपोवनातील तोडल्या जाणाऱ्या झाडांवर हिंदू संघटनांकडून जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित शेंदूर लावत वृक्षतोडीचा निषेध केला जाणार आहे। आणि आज ठिकाणून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूया। नाशिकमधल्या तपोवनातील झाडांचा मुद्दा राज्यभर गाजतोय आणि हे झाडं तोडू नये अशी भूमिका आता सर्वच जण हे घेताना पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर नाशिकमधल्या तपोवनातील 1800 झाडं जे आहेत ते तोडली जाणार असल्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि अशा संपूर्ण निर्णयाच्या विरोधात आता आपण बघतोय सिनेसृष्टीतील काही अभिनेते असतील, त्यासोबत सामाजिक संस्था असेल, त्यासोबत या ठिकाणी असलेले राजकीय पक्षांनी देखील या वृक्षतोडीला कडाडून विरोध या ठिकाणी जो दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण जर बघितलं तर हिंदू संघटना देखील आता या वृक्षतोडीच्या विरोधात या ठिकाणी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर झाडांना हिंदू धर्मामध्ये पवित्र असं स्थान आहे आणि त्यामुळे या झाडांची कत्तल करणं म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधात निर्णय घेणं असा जी भूमिका आहे ती हिंदू संघटनांच्या माध्यमातून घेतली जात आहे। खरं तर साधुग्राम उभारण्यासाठी हे झाडं तोडली जातील असा निर्णय प्रशासन घेतंय, मात्र साधू महंतांनी देखील या निर्णयाच्या विरोधात जी आहे ती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर मी सध्या ज्या ठिकाणी ही झाडं तोडली जाणार आहे, ज्या झाडांवर मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आहेत। आपण जर बघितलं तर या प्रत्येक झाडावर आता हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडनं जय हनुमान जय श्रीराम असं लिहिलं गेलेलं आहे। अशा पद्धतीचा शेंदूर लावून या प्रत्येक झाडावर झाड तोडू नये अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते हिंदू संघटनांच्या माध्यमातून घेतल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।